तिकडे वाशिम नगर परिषदेसाठी देखील सुधारित कार्यक्रमानुसार आज मतदानाला सुरुवात झाली आहे। थंडीचा जोर वाढल्यामुळे सकाळच्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का हा घसरण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भाजप, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि MIM यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे। यामध्ये वाशिमच्या दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झालेली आहे। वाशिम जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर ही निवडणूक महत्त्वाची ठरल्याचं चित्राला पाहायला मिळतं आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर वाशिम शहरात 32 वार्ड आहेत। या 32 वार्डासाठी 16 प्रभाग असे नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि एकूणच जर पाहायला गेलं तर या 32 उमेदवारांसाठी 172 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर अध्यक्षपदासाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण जर पाहायला गेलं तर हे 81 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। थंडीचा पारा घसरलेला आहे, त्यामुळं मतदान केंद्रावर थोडं शुकशुकाट पाहायला मिळतं आहे। असं जरी असलं तरी मात्र आज जे EVMमध्ये भाग्य कैद होणार ते उमेदवाराचं असलं तरी मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर राजकीय जे नेते आहेत, जसं विधान परिषदेच्या आमदार भावना गोळे असतील, आमदार भाजपचे श्याम खोडे असतील, यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे असतील, यासह अन्य नेत्यांचंही प्रतिष्ठा इथं पणाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। आज संध्याकाळपर्यंत नेमकं चित्र स्पष्ट होईल की नेमकं किती टक्के मतदान होईल आणि नेमका कोण उमेदवार वाशिमची जनता निवडून देणार। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।